नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझ्या क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आता एजबेस्टन स्टेडियमच्या बाहेरनं बोलतोय. दुसरा दिवसाचा खेळ संपला आहे आणि काय मजा आली खरं सांगू. आज गिलची बॅटिंग बघायला दिल खुश झाला. अशी बॅटिंग, अशी इनिंग वारंवार बघायला मिळत नाही. आणि आज ज्या पद्धतीने गिल खेळत होता ना, असं वाटत होता तो आउटच होणार. दुर्दैवाने त्याचं त्रिशतक हुकलं, पण आज तो खरंच आउट होईल असं वाटत नव्हतं. इतका अप्रतिम खेळला, चान्सलेस खेळला. भारतीय क्रिकेटमध्ये किंग बघितलेला, पण हा पण प्रिन्स म्हणतोय मी. प्रिन्सचा उदय झाला आहे आणि त्याची खेळी म्हणजे लाजवाब होती. आजच्या दिवसाअखेर भारताची परिस्थिती नक्कीच मी म्हणेन सामन्यावर पकड घेतली असं नाही, पण उद्या जर का अजून आपण 1-2 विकेट इंग्लंडच्या काढल्या तर सामना आपल्या ताब्यात यायची शक्यता आहे. मी अजूनही थोडंसं सावध स्टेटमेंट करतो आहे, कारण 587 या धावांचा डोंगर आपण रचला आहे. पहिल्या कसोटीत पण आपल्याला डोंगरच रचायचे होते, पण आपण समाव टेकडी करून बाद व्हायची. तर या कसोटीत आपण दोन्ही गोष्टी सुधारल्या. एक म्हणजे काळाच्या फलंदाजांचं योगदान आणि दुसरं म्हणजे क्षेत्ररक्षण. काही अप्रतिम झेल घेतले आपण 3 विकेट ज्या इंग्लंडच्या गेल्या त्याच्यात. पण त्याच्या आधी पहिल्यांदा जरा सकाळकडे जाऊया. सकाळी आज इथे आत्ता जसं ऊन आहे तसं ऊन नव्हतं, हवा ढगाळ होती. त्यामुळे वाटलं होतं नवीन चेंडू आहे, इंग्लंडचे गोलंदाज परत स्विंग मिळवतील आणि आपल्याला त्रास देतील की काय. म्हणजे 310ला 5 वर आपण सुरुवात करणार होतो. जर का 350पर्यंत आपला डाव आटोपला असता तर 375 वगैरे तर इंग्लंडच्या ताब्यात हा सामना आपण दिला असता, हे मात्र नक्की. त्यामुळे पहिलं सत्र खेळून काढणं गरजेचं होतं. पण इंग्लंडची थोडी गोलंदाजी लंगडी झाली असं म्हणेन मी, कारण त्यांच्या कार्सच्या पायाला थोडीशी दुखापत झाली आहे, बोटाला. त्यामुळे त्याच्या वेगात पण थोडासा फरक पडला आहे, वेग कमी झाला आहे. त्याप्रमाणे टंगला लय सापडली. त्यामुळे इंग्लंडला नवीन बॉल वापरायला 2च पर्याय होते. त्यामुळे स्वतः करणं झालं स्टोक्स आणि वोक्स. त्यांनी 10 षटकं टाकली पहिली, पण आपले कालचे फलंदाज म्हणजे गिल आणि जाडेजा यांनी काही दाद लागून दिली नाही आणि शेवटी त्याला शोएब बशीरकडे जाऊ. शोएब बशीर हा माझ्या दृष्टीने शिकतो येतो, पण अजून त्याच्या गोलंदाजीत तो मॅच विनर गोलंदाज नाही आहे. त्यामुळे त्याची गोलंदाजी खेळणं भारतीय फलंदाजांना काही अवघड जायला नको. आणि त्याप्रमाणे भारतीय फलंदाज खेळले. आणि गिलने तुम्ही बघाल तर प्रत्येक सत्रानुसार आपला खेळ बदलला. कधी धावांचा वेग वाढवला, कधी संयमाने खेळला, गोलंदाजाला बघून त्याने खेळ खेळला. मी एखाद्या आदर्श कसोटी फलंदाजाची फलंदाजी कशी असावी ना, गिलची बॅटिंग बघून जाणवलं. जाडेजाने त्याला उत्तम साथ दिली. म्हणजे जाडेजाचं खरं बॅटिंग पोटेन्शियल खूप आहे. त्याच्या 3 ट्रिपल सेंचुरीज आहेत डोमेस्टिक क्रिकेटमध्ये. पण आपण जाडेजाला पूर्ण फलंदाज मानायला अजून तयार नसतो. आणि जाडेजाने जी फलंदाजी केली ती पण अप्रतिम होती. गिलबरोबर 200 रनची पार्टनरशिप केली आणि तिकडेच भारत सामन्यात सुस्थितीत पोचला. आणि इतकी भागीदारी झाल्यानंतरसुद्धा आपण ही फलंदाजी वाढवण्याकरता वॉशिंग्टन सुंदरला घेतलं. त्याच्याबरोबर परत गिलने 100ची भागीदारी केली. म्हणजे गिलने पूर्ण आपल्या भारताच्या डावाचं सुकाणू हातात धरलं होतं. आणि मी हा धावांचा डोंगर रचून दाखवणारच हे त्याने लिडिंग फ्रॉम फ्रंट करून दाखवलं. म्हणजे त्यामुळे गिलचं आजचं जे एकंदरीत काम केलं आहे ते अप्रतिम आहे. त्याने सगळे रेकॉर्ड तोडले. गावस्करचा 222 रनचा तोडला, अझरुद्दीनचा 179 ॲज अ कॅप्टन इन इंग्लंड जो होता तो रेकॉर्ड तोडला. पण हे रेकॉर्ड्स वगैरे सोडा, रेकॉर्ड्स एक आकडेवारी असते. पण गिल ज्या पद्धतीने खेळला, इंग्लंडची गोलंदाजी 150 षटकं टाकल्यानंतर अक्षरशः थकले होते ते. म्हणजे अजून जर का आपण थोडासा रेटा लावला असेल तर 600ची ती नैया आपण पार केली असती. पण ठीक आहे, 587 मी खुश आहे. आणि परत तुम्ही बघालाच तर आकाशदीप, सिराज आणि कृष्णा यांनी आपले विकेट्स फेकल्या नाहीत. त्यांनी भले 10-12 धावांच्या पार्टनरशिप केल्या असतील सर, पण ते गरजेचं होतं. आणि त्याच्यानंतर जी इंग्लंडची आपण 3 विकेट्स काढल्या आहेत आणि 3ही कॅच स्लिप्समध्ये आहेत. बघा तुम्ही, पहिला घेतला तो गिलने. परत आज गिल काही चुकीचं करूच शकत नव्हता. एवढी बॅटिंग केल्यानंतर, एवढा उभं राहिल्यानंतर त्याच्या पाठीच्या ट्रीटमेंट करता आत गेला होता, तो बाहेर आला आणि अक्षरशः त्याने हवेतनं चतुर पकडावा ना तसा तो बेन डकेटचा झेल घेतला. पण त्याच्यात मी म्हणेन ऋषभ पंतचं पण योगदान आहे. कारण मी बघत होतो ऋषभ पंतने जेव्हा चेंज ओव्हर केले तेव्हा ऋषभ पंतने त्याला जाऊन फाईन लेगला सांगितलं की असं असं सापळा आहे, राऊंड विकेट बॉलिंग टाकायची आणि त्याच्या पुढच्या बॉलला बेन डकेट बाद झाला. ऑलिपॉपचा पण झेल राहुलने सुंदर घेतला आणि त्याच्या पाठोपाठ सिराजने क्रावलीला बाद घेतला. तो सुद्धा तुम्ही बघाल तर करुण नायर तर आपला स्लिप स्पेशलिस्ट झेल झालेला आहे. त्याने झेल असा घेतला, म्हणजे ऑस्ट्रेलिया स्टाईलचे फिंगर्स अप असतात ना, असा घेतला. म्हणजे इतके सुंदर क्षेत्ररक्षण आपण स्लिपमध्ये केलं आहे.
की पहिल्या कसोटीत जे काही झालं होतं ते आपण सगळं विसरून जाऊ शकतो. इतकं सुंदर काम केलं. पण मी म्हणतोय अजून एखादी विकेट मिळाली असती तर काय म्हणतात दिल मांगे मोर अशी परिस्थिती होती. बेन डकेट, क्राउली आणि ऑली पोप हे गेले, त्यातले 2 तर शतकवीर होते गेल्या सामन्यातले. तर जो रूट आणि हॅरी ब्रूक खेळतात. हॅरी ब्रूक का डेंजरसली खेळतोय की तो कधीही आऊट होईल असं वाटलं होतं. एक आपला अंपायर कॉल आपल्या विरोधात गेला, पण ते ठीक आहे. काल आपल्याला 2 फायदे मिळाले, आज एक विरोधात गेला, त्याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही. हॅरी ब्रूक कधीही आऊट होईल असं वाटतंय, कारण त्याच्या आक्रमक खेळीमुळे, आक्रमक स्वभावामुळे. उद्या पहिलं सत्र हे फार महत्त्वाचं आहे. चेंडू अजूनही थोडा नवीन आहे आणि सकाळी जर का आपल्या ताज्या दमाच्या सिराज आणि आकाशदीपने आपल्याला रूट आणि हॅरी ब्रूक यांना काढून दिले किंवा पुढचा स्टोक्स 2 विकेट काढून दिल्या तर खेळपट्टीला खास खळगे पडायला लागलेत. जडेजा, वॉशिंग्टन सुंदर यांनी आपण इंग्लंडचा डाव गुंडाळू शकतो, मी आत्ता हे सांगू शकतो. पण गरजेचं आहे पहिल्या 2 विकेट काढणं, कारण अजूनही खेळपट्टी फलंदाजीला पूर्णपणे पोषक आहे. आपल्याला जर का सामना जिंकायचा असेल तर इंग्लंडचा पहिला डाव लवकर गुंडाळणं गरजेचं आहे. नाहीतर हा सामना कदाचित अनिर्णित अवस्थेकडे जाऊ शकतो. पण 3 दिवस अजून पूर्ण आहेत. आजकाल सामना अनिर्णित राहत नाही आणि खेळपट्टी 4थ्या आणि 5व्या दिवशी नक्कीच फिरकीला अनुकूल असेल. त्यामुळे एकंदरीत मस्त अवस्थेत ही टेस्ट मॅच पोचलेली आहे आणि भारताने आज बाजी मारली असं म्हणेन मी. इंग्लंडला आज भारतीय फलंदाजी बाद करता करता नाकीनऊ आलं आणि हेच एक मोठं यश आहे. शुभमन गिलच्या रूपाने आपल्याला एक चांगला कर्णधार मिळाला, जो संयमी आहे, शांत असतो, उगाचच ॲग्रेशन म्हणा किंवा उगाचच एक्सप्रेशन्स म्हणा, एक्सप्रेसिव्ह स्वभाव त्याचा नाही आहे. फक्त आपल्या बॅटने बोलणं तर पसंत करतो, सगळ्यांशी मनमिळाऊपणे वागतोय. आत्तापर्यंत तरी सो फार सो गुड असंच म्हणेन मी. त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात आहे. शुभमन गिल त्याचा राजकुमार आहे, त्या बॅटवर पण प्रिन्स लिहिलं आहे, तो खरंच एक राजकुमार आहे. आणि आज त्याने जे केलं आहे ते मी खरं सांगतो, मी भाग्यवान समजतो स्वतः अशी खेळी लाईव्ह बघायला मिळाली ती. तर हॅट्स ऑफ टू यू शुभमन गिल. आणि उद्या आपण नक्कीच पहिल्या सत्रात जर का बाजी मारली तर सामना आपल्याला जिंकायची शक्यता वाढू शकते. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट्समध्ये कळवा. माझे विचार तुम्हाला पटवत अथवा न पटवत पण दोन्ही मला कॉमेंट्समध्ये कळवा. तुमच्या कॉमेंट्सची मी वाट बघत आहे आणि बघत राहा माझा चॅनल क्रिकेट कुझिन कारवा. आवडलं तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. उद्या 3ऱ्या दिवसाचा वृत्तांत घेऊन मी पुन्हा संध्याकाळी येईल. धन्यवाद.